महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका। MDH सोया टीम अस्सल प्रोटीन। MDH एवढी गुंडगिरी दहशत चांगली नाही। मुंबईत येणार आणि आंदोलन करणार, कोण उठवतं ते पाहतोच। सरकारच्या नियमानंतर जरांगेंचा इशारा। अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द। गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर। प्रकरणामध्ये एकूण 6 जणांना अटक। औषध निरीक्षक भरतीचा पेपर रद्द झाल्यानंतर विरोधक आक्रमक। सरकारमधील लोकांकडूनच गोंधळ। विजय वडेट्टीवारांचा आरोप, परीक्षा नीट घेता येत नाही ते वन नेशन वन इलेक्शन काय घेणार? आदित्य ठाकरेंचा टोला। नागपूर पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी उर्वरित मागण्यांसाठी आक्रमक। मागण्या पूर्ण करा अन्यथा मागे हटणार नाही, विद्यार्थ्यांचा इशारा। आदिवासी विकास मंत्र्यांसोबत विद्यार्थी शिष्टमंडळाची बैठक सुरू। अमरावती रुग्णालय अग्नितांडव प्रकरणामध्ये मोठी अपडेट। रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीवर संशय। राज्यातील विविध 10,000 रुग्णालयामध्ये शिलर कंपनीचेच व्हेंटिलेटर। उच्चस्तरीय समिती चौकशी करणार। पुण्यानंतर आता नागपूरमध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम होणार। पुढच्या महिन्यामध्ये नागपूरमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम। पटोलेंची माहिती। लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता। 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर आता पुन्हा आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची दाट शक्यता। नेपाळमध्ये पुराचं थैमान। जलविद्युत प्रकल्प वाहनं वाहून गेली। पुरामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू। नेपाळमध्ये महाप्रलय। 105 भारतीय बेपत्ता झाल्याची माहिती, तर 400 भाविकांशी संपर्क तुटल्याचं समोर। ग्लेशियर फुटल्यामुळे नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार। पुण्यामध्ये झी 24 तास कृषी सन्मान सोहळ्याचं आयोजन। प्रयोगशील शेतकरी आणि कृषी व्यावसायिकांचा गौरव। झी 24 तासच्या वेबसाईटवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण। नमस्कार, मी अनुपमा खानविलकर। आपण पाहताय झी 24 तास आणि महाराष्ट्र 24 तास या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। एका मोठ्या बातमीनं या बुलेटिनची सुरुवात। दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी सरकारनं आता नवे नियम लागू केलेले आहेत आणि आंदोलनासाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित करण्यात आलंय। आझाद मैदानामध्ये आंदोलन करायचं असेल तर त्यासाठी मोर्चाच्या 7 दिवस आधी परवानगी बंधनकारक करण्यात आलेली आहे। या आंदोलनामध्ये बैलगाडी, जड वाहनं, प्राणी आणण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान सरकारच्या या नव्या नियमानंतर जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागले। मुंबईत आंदोलनासाठी येणार, आम्हाला कोण उठवतं ते पाहतोच असा इशारा देखील जरांगेंनी यावेळी दिलाय। तर एकदा आपण पाहूया नेमके नियम काय आहेत ते। तर दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठीचे नियम। आझाद मैदान हेच आंदोलनाचं ठिकाण असणार। आंदोलन 7 दिवस आधी परवानगीचा अर्ज द्यावा लागणार आहे। आंदोलनासाठी एका दिवसापुरती परवानगी असेल। शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलन असेल। परवानगी नाकारण्याचा अधिकारही प्रशासनाकडे असेल। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करता येणार आहे। 6 वाजल्यानंतर आझाद मैदान पूर्ण रिकामं करावं लागणार आहे। मैदानामध्ये एकावेळी जास्तीत जास्त 5,000 आंदोलक असू शकतील। मोर्चा काढता येणार नाही। बेमुदत ठिय्या आंदोलनालाही परवानगी नसेल। आंदोलनासाठी येताना ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी किंवा जड वाहनं आणता येणार नाहीत। सायकल, रिक्षा आणि हातगाड्यांनाही बंदी असेल। मैदानात प्राणी आणण्यास सुद्धा परवानगी नसेल। तंबू किंवा मंडप उभारता येणार नाही। लाठ्या, तलवारी आणि भाले बाळगण्यास मनाई असेल। आत्मदहन आणि आमरण उपोषणालाही बंदी असेल। पुतळे, कागदपत्र किंवा पुस्तकं जाळता येणार नाहीत।
गोरगरीब जनतेवरती तुम्ही तुमची दादागिरी, तुमच्या मनातले ते गलिच्छ विचार तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून लादू शकत नाहीत कोणावरती. असं मुंबई ही गोरगरिबांचं एक क्षेत्र आहे की न्याय मागण्याचं, आणि तिथं तुम्ही लोकाला येऊ नको म्हणणार, निर्बंध घालणार, आणि कोण ऐकणार? हां, एक गोष्ट खरी आहे, आम्ही कायद्याचा सन्मान करणार तर हो करणार. आम्ही तुम्हाला परवानगीला अर्ज दिला आहे, कायद्याचा सन्मान करायचा आहे का नाही तुम्ही ठरवायचं. आम्ही कायद्याचा सन्मान केला आहे, करणार आहेत, म्हणूनच आम्ही अर्ज दिला आहे. आता परवानगी तुम्ही देणार नाही म्हणल्याच्यानंतर कायदा तुम्ही पाळत नाहीत म्हणायचं आहे, आम्ही नाही. आणि तुम्ही परवानगी दिली काय नाही दिली काय? मुंबईत आमचं जर ठरलं मराठ्यांचं द्यायचं तर मी येणार आहे आणि रात्रंदिवस बसणार आहे, बघतो ना कोण उठित आहेत. हे मुंबईत बी घुसून आलेत एकदा, आणि आता असं जर अडविलं ना मग तर इतके घुसतील की तुम्हाला पाळता भुई कमी होईल, इतके घुसतील. आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, मागणी मान्य हो तर आता मुंबई सोडितच नसतो आम्ही. 2दा सोडली. किती येड्यात काढणार तुम्ही लोकांना? आता सुट्टी नसती. ही अंतिम फाईट आहे, निर्णायक. काय व्हायचं ते होऊ दे. निर्णायक फाईट आहे, मुंबईत घुसणार, येणार म्हणजे येणार. हा, काम फिम मग आधी मुंबई जाम आणि मग काम, हे असं कचकाच या बारीने. आता जाऊया पुढच्या मोठ्या बातमीकडे. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणामध्ये 6 जणांना अटक करण्यात आली. एमपीएससीचे 3 अधिकारी, 1 क्लास चालक आणि एका परीक्षार्थीच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली. एमपीएससीचे अपर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांना अटक करण्यात आलेली आहे. पेपरफुटीतला सूत्रधार प्रवीण पाटील यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे. पाहूया या संदर्भातली सगळी माहिती आपण ग्राफिक्सद्वारे. तर एमपीएससीच्या अन्न औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब पदाच्या परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणामध्ये मोठी कारवाई झालेली आहे. 3 अधिकारी, क्लास चालकासह 6 जण एकूण अटकेत आहेत. एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना या प्रकरणामध्ये आता अटक झाली आहे. खासगी क्लास चालक, संबंधित उमेदवाराच्या नातेवाईकांसह अन्य व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. सर्व आरोपींना आता 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. पेपरफुटीच्या तक्रारी आणि तपासातील निष्कर्षानंतर भरती प्रक्रिया रद्दचा निर्णय घेतलाय. आधी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आता गरज भासणार नाहीये. फेरपरीक्षेसाठी परीक्षार्थींकडून कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. अन्न औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक गट ब पदासाठी एमपीएससीनं 29 जुलै 2025ला जाहिरात प्रसिद्ध केलेली. त्यानंतर 22 मार्च 2026ला राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल 12 जून 2026ला जाहीर करण्यात आलेला. मात्र परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारी आणि पुरावे समोर आल्यानं संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं. ते काय नेमकी कारवाई झाली आहे? अपर सचिव अभिजित लेंडवे आता अटकेत आहेत. 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना अटक केली आहे. गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकाते सध्या अटकेत आहेत. पेपरफुटीतला सूत्रधार प्रवीण पाटीलही अटकेत आहे. एका परीक्षार्थीच्या वडिलांनाही अटक केली आहे. तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला आणि त्या संदर्भातले पुरावे सुद्धा समोर आले आणि त्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्थात एमपीएससीनं घेतलेला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा तर निष्पन्न झालाय आणि एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. या विरोधात विद्यार्थ्यांनी दिलेल्या लढ्यामुळे एमपीएससीला भरती प्रक्रिया रद्द करावी लागली आहे. या प्रकरणामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी पेपरफुटीचा आरोप केला होता. एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तर पुण्यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीनं हा मुद्दा मांडलेला होता. एकदा आपण ग्राफिक्सद्वारे हाही मुद्दा समजावून घेऊया. 22 मार्च 2026ला परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा समोर आलं. 22 ते 26 जुलै 2026 दरम्यान उमेदवार लोकप्रतिनिधींकडून तक्रार करण्यात आली. परीक्षा आधीच प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचं उघड झालं. एकाच उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्यानं लाभ घेतल्याचं निष्पन्न झालं. औषध निरीक्षक पदासाठी लवकरच त्यामुळे फेरपरीक्षा आता असेल.
MPSCने जो ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेत घोटाळा झाला होता तो मान्य केला आहे आणि री एक्झाम केलेली आहे. तर सुरुवातीला त्यांनी मान्य केली नव्हती, तक्रार आली नाही. मी स्वतः जाऊन तक्रार दिलेली होती आणि उलट माझ्यावरच डिफेमेशनचा गुन्हा दाखल करणार म्हणून MPSCचे अध्यक्ष आणि सचिवांनी स्टेटमेंट दिले होते, नोटिफिकेशन काढले होते. मग आता त्यांनी अजून नैतिक जबाबदारी कोणी स्वीकारली नाही, MPSC आयोगातून कोण जबाबदार आहे वगैरे, आणि त्यामुळं हा पूर्ण अहवाल आम्हाला पूर्ण मान्य नाही. तर पेपरफुटी प्रकरणावरून आता विरोधक देखील आक्रमक झालेत. सरकार विद्यार्थ्यांचे पेपर नीट घेऊ शकत नाही, पेपरफुटीच्या घटना हे सरकारचं अपयश असल्याचं म्हणत पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे. पेपरफुटीचा परिणाम तरुण पिढी भोगत असल्यानं जेन्स ही सरकार विरोधात रस्त्यावर उतरल्याची टीकाही पटोलेंनी केली आहे. तर पेपरफुटी मागे कोणती टोळी आहे का हे तपासणारे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सरकारला मिलिटरी लावून परीक्षा घ्यावी लागली. केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असो, मुलांचं पेपर सुद्धा ते स्वतः घेऊ शकत नाही. तर ह्या सरकारचं फेल्युअर आहे. सरकार त्याच्यासाठी आता हे सरकार कामातून गेलेलं सरकार आहे आणि त्याच्यामुळे या सरकारचा परिणाम तरुण पिढी भोगते आहे. तरुण पिढीचं आयुष्य बर्बाद हे लोक करतात आहेत आणि म्हणून आज जेएनजी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे आणि सरकारला सळोके पळो करताय. त्याचं कारणच असं आहे की यांनी या पोरांचं भविष्य खराब केलं, त्याचे परिणाम आता हे सरकार भोगते आहे, असं चित्र आपण पाहतोय. MPSCने याच्यामध्ये तक्रार दाखल केली होती आणि मुंबई क्राईम ब्रांचने याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन चालू केलं होतं. प्रायमरीली ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आढळल्या त्या अनुसरून मला वाटतं MPSCने याच्यावरती कॉल घेतलेला आहे. ही परीक्षा जी आहे, रिझल्ट जे आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. पुन्हा ही परीक्षा घेण्यात येईल. अर्थातच ह्या गोष्टी घडायला नको आहेत. ट्रान्सपरन्सी ही परीक्षामध्ये असलीच पाहिजे, त्याबद्दल अजिबात दुमतच नाही. हे नेमकं कोणी केलेलं आहे, ह्याच्या मागची नेमकी कुठली टोळी आहे का, ही त्यांची पहिली वेळ आहे का, या त्यांनी या अगोदर हे या अशा पद्धतीने त्यांनी पेपरफुटी केलेल्या आहेत का, सगळे इन्व्हेस्टिगेट केलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कडक कारवाईही केली जाईल. ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता. आता MPSCचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे. पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्षल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत. यांना वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं. त्यामुळे MPSCचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेसपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं. क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी, रिक्रुटमेंटची जबाबदारी आता MPSC कडे दिली. हे सगळ्यात जो आहे आणि तिथे पण गोंधळ आहे, तिथे पण सगळं त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत आणि सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातोय. म्हणून आरोग्याचे तरी किमान पद पूर्ण भरले पाहिजेत, एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल, तर यापेक्षा दिव्य काम यांचं कोणतं आहे. तर MPSCच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेतील घटनाक्रम हा थक्क करणार आहे आणि या संपूर्ण प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची आता माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आणि खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रियकरानं MPSCमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधलं आणि हा सगळा प्रकार केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे फुटलेला पेपर हा केवळ एकालाच मिळाला अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलीस याचा आता अधिक तपास करतात. MPSC परीक्षेची प्रक्रिया अनेक महिने चालू असते, त्यामुळे या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही विद्यमान अध्यक्ष रुजू होण्यापूर्वीच पूर्ण झालेली होती. केवळ एकच विद्यार्थ्याकडे पेपर मिळाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असला तरी आयोगानं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला. केवळ एकाकडेच पेपर गेला असताना सुद्धा इतर सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. एका प्रेम कहाणीचा हा फटका इतरही विद्यार्थ्यांना बसताना दिसतोय. पाहूया याबाबतची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून.
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपर फुटीमागे लव्ह स्टोरीची आता चर्चा सुरू आहे. प्रियकरानं एमपीएससीमध्ये खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्याशी संधान साधत पेपर मिळवला. फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला. पोलीस तपासात हे निष्पन्न झालं. एकाची चुकी आणि प्रेम कहाणीचा अनेक परीक्षार्थींना मनस्ताप आता सहन करावा लागतोय. एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपर फुटीमागे लव्ह स्टोरी असल्याची चर्चा आहे. जाऊया पुढच्या आणखी एक मोठ्या बातमीकडे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडानं आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलंय. व्हेंटिलेटरच्या स्फोटामध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला आणि आता याच कंपनीचे 10,000हून अधिक व्हेंटिलेटर हे राज्यभरामध्ये वापरात असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी चूक कुठे झाली? व्हेंटिलेटर सुरक्षित होते का? आणि या दुर्घटनेची जबाबदारी कुणाची आहे याची उत्तरं आता चौकशीतून समोर येणार आहेत. पाहूया एक खास रिपोर्ट. 3 चिमुकले जीव आणि त्यांच्या जाण्यानंतर उभे राहिलेले असंख्य सवाल. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात 24 ऑगस्टला अग्नितांडव झालं. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा करुण अंत झाला. घटनेनंतर रुग्णालयातील व्हेंटिलेटरच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. विशेष म्हणजे ज्या शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्याच कंपनीचे 10,000हून अधिक व्हेंटिलेटर राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अमरावतीतला प्रश्न आता संपूर्ण राज्याच्या आरोग्य व्यवस्थेपर्यंत पोहोचलाय. राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर खरंच सुरक्षित आहेत का हा सवाल उपस्थित होतोय. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. शिलर कंपनीच्या प्रतिनिधींकडूनही माहिती घेतली. आता या प्रकरणाची तांत्रिक आणि प्रशासकीय चौकशी होणार आहे. व्हेंटिलेटरची तांत्रिक तपासणी होणार आहे आणि त्यानंतर स्फोटाचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ते व्हेंटिलेटर होतं ज्याचा स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज आपला आहे. त्या कंपनीच्या प्रतिनिधींना आपण नागपूर येथून बोलवलं आणि आज ते प्रतिनिधी पण आलेले आहेत. आम्ही त्यांना पण विचारणा मी करतो आहे. आणि जी शासनाने 7 मेंबर्सची जी कमिटी बनवलेली आहे ज्यामध्ये एम्सचे पण डॉक्टर आपण घेतलेले आहेत जे की याच्यामध्ये ज्या कंपनीच्या त्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्यांना पण आम्ही विचारणा करून त्यांचं मत आम्हाला रायटिंगमध्ये द्यायला सांगितलेलं आहे. आणि जसं शासनाने आदेशित केलं आहे त्या पद्धतीने 7 दिवसाच्या आत ही कमिटी त्या ठिकाणी आपला अभिप्राय देईल आणि त्या अभिप्रायामध्ये मग जर कंपनीची चूक आढळली तर कंपनीवर, कर्मचाऱ्यांची चूक आढळली कर्मचाऱ्यांवर, फायर सेफ्टी ज्याची कोणाची चूक त्याच्यामध्ये आढळेल त्याच्यावर आपण कठोर कारवाई करणार आहे. पण या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते विजय वरट्टीवार यांनी व्हेंटिलेटरच्या खरेदीवरच सवाल केलाय. व्हेंटिलेटर चायना मेड होते का? ते कुणी खरेदी केले असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही व्हेंटिलेटर खरेदीत टेंडर घोटाळ्याचा आरोप केला. आरोग्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली. याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातोय. हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे. हे कुठले आणलेत? कोणी खरेदी केलेत? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या खुनाच्या, या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचं सुद्धा तेवढाच जबाबदारी आहे. मला वाटतं चायना मेड व्हेंटिलेटर असावेत जे चांगल्या कंपनीचे, हॅमिल्टन नावाची कंपनी आहे. ज्या पद्धतीने व्हेंटिलेटरची खरेदी केलेली आहे आणि त्या व्हेंटिलेटरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन जी आहेत त्याच्या संदर्भात चौकशी करण्याचा आम्ही त्यांना विनंती केलेली. त्याप्रमाणे त्यांनी ती चौकशी समिती त्याच्यात नेमली होती. आता त्या चौकशीची समितीचा अहवाल अजून प्रलंबित आहे. तर त्या संदर्भात शासनाने आता हे केलं पाहिजे की ते व्हेंटिलेटर सदोष होतं का? ज्या अर्थी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला त्या अर्थी त्या टेक्निकल स्पेसिफिकेशन प्रमाणे व्हेंटिलेटर नव्हतं का? आणि जर नव्हतं तर मग त्याच्यावर काय कारवाई केली? मला वाटतं हा जो चौकशीचा अहवाल आहे तो आरोग्य खात्याने त्वरित प्रसिद्ध केला पाहिजे. दरम्यान 3 बालकांच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेते विजय वरट्टीवार संतापले आहेत. दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना भर चौकात नेऊन फाशीवर लटकवा असं म्हणत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. हे सांगतात सीएस त्यांची जबाबदारी, पीडब्ल्यूडी यांची. या दोघांना नेऊन फासावर चढवा चौकामध्ये, मग जबाबदारी फिक्स होईल. काय खेळ लावला काय आरोग्यांशी, गरिबांच्या जीवाशी? ह्यांनी याच्यावर जबाबदारी ढकलायची, त्यांनी त्याच्यावर जबाबदारी ढकलायची.
हे सांगतात की पीडब्ल्यूडीने आम्हाला हे करताना दिलं नाही, मग शेअर्सनी कसं हँडओव्हर करून घेतलंय? या दुर्घटनेनंतर सरकारनं राज्यातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालय आणि धर्मादाय रुग्णालयांचंही सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे. इमारत सुरक्षा, अग्निसुरक्षा, विद्युत व्यवस्था आणि इतर यंत्रणांची प्रत्यक्ष तपासणी होणार आहे. त्रुटी आढळल्यास त्या तातडीनं दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णालयांच्या प्रत्येक इमारतीचं दर 6 महिन्यांनी फायर ऑडिट करण्याचेही निर्देश आहेत. मात्र अमरावतीतला प्रश्न फक्त ऑडिट पुरता मर्यादित नाहीये, कारण दुर्घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता विभाग बंद आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या पालकांसमोर मोठं संकट उभं राहत आहे. नेर पिंगळाई गावातील फैजान खान आपल्या नवजात बाळाला घेऊन रुग्णालयात आले. बाळाचा जन्म आज सकाळी 5 वाजता झाला होता. प्रकृती खालावल्यामुळे त्याला तातडीच्या उपचारांची गरज होती, पण SNCU विभाग बंद होता. पर्यायी उपचाराचीही सोय नव्हती. अखेर बाळाला खासगी रुग्णालयात न्यावं लागलं. टिकट भी नहीं चल रही अभी, तो उसके लिए अभी भर्ती है इसकी, और इसको अभी हॉस्पिटल में लेके आ रहे हैं. इथे काय सांगितलं होतं आणि त्यांची आई कुठे भरती आहे? आई इधर है ना भर्ती. ठीक है. किती दिन का बालक है अभी? आज सुबह ही हुआ. एका बाजूला अवघ्या काही तासांचं बाळ, दुसऱ्या बाजूला त्याच्या आईचीही नाजूक प्रकृती आणि या दोघांच्या मध्ये उपचारासाठीची धावपळ. अमरावतीच्या दुर्घटनेनं मागे ठेवले ते फक्त 3 मृत्यू नाहीत, तर आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षेचे अनेक अनुत्तरित प्रश्न. व्हेंटिलेटर सुरक्षित होते का? खरेदी प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का? रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था पुरेशी होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 3 निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरं आता उच्चस्तरीय चौकशीतून शोधली जाणार आहेत. कारण 3 चिमुकल्यांचा श्वास थांबला, पण त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न जिवंत केला आहे. अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती. जाऊया पुढे राजकीय बातमीकडे. पालकमंत्रीपदासाठी शिंदेंनी माझं नाव सुचवलं होतं. भरत गोगावलेंनी म्हटलंय, काही कारणास्तव आदिती तटकरेंचं नाव आलं असं गोगावले म्हणाले. आणि त्यानंतर पालकमंत्रीपदाला शिंदेंनी वरून स्थगिती आणली होती असं एक मोठं विधान भरत गोगावले यांनी केलंय. झी 24 तासच्या कृषी सन्मान सोहळ्यात गोगावले यांनी हे विधान केलेलं आहे. मात्र 2 वर्षांनंतर सर्वांच्या शिफारशींनंतर मला पालकमंत्री केलं असंही गोगावले यांनी म्हटलंय. हे रायगडचं पालकमंत्रीपद मी जरी मंत्री नव्हतो तरी आमचे उदय सामंत यांच्याकडे ते पालकमंत्रीपद ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं तर मला मंत्रिपद मिळालं म्हणून मला ते पालकमंत्रीपद मिळावं आणि त्या अनुषंगाने शिंदेसाहेबांनी माझं नाव सांगितलं होतं. परंतु काही कारणास्तव आमच्या आदितीताईचं नाव आलं आणि मग थोडंसं आम्हाला पण वाटलं की जर ते आम्हाला का मिळू नये, म्हणून मग एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याला वरून स्थगिती घेतली आणि गेली 2.25 वर्ष ह्याला स्थगिती होती. ती आत्ता स्थगिती संपली आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी सगळ्यांनी, त्याचप्रमाणे तटकरे साहेब असतील, आमचे सगळे माझे सर्व आमदार मित्र असतील माझ्या जिल्ह्याचे, 3 आम्ही शिवसेनेचे आहोत, 3 आमचे भारतीय जनता पार्टीचे, 1 राष्ट्रवादी आदिती, या सगळ्यांनीच भरत शेठ पालकमंत्री व्हावा म्हणून सगळ्यांनी शिफारस केली होती. ते पुण्यामध्ये मंत्री भरत गोगावलेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. रायगडचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर गोगावले पहिल्यांदा सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेले. याआधी रायगडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे होतं. जाऊया पुढच्या बातमीकडे. मुंबईमध्ये एका कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे. गजानन देवकाते असं त्यांचं नाव आहे आणि काम करून सुद्धा बिलं थकीत आहेत. त्यामुळे कंत्राटदारानं हे टोकाचं पाऊल उचललं. याबाबत कंत्राटदारानं कार्यकारी अभियंत्यांना वर्षभरापूर्वी एक पत्र लिहिलेलं होतं. बिल मिळवण्यासाठी 10 वेळा चक्रा माराव्या लागतात असा उल्लेख त्यांनी या पत्रामध्ये केलेला होता. शासनाच्या कामाचे 3 कोटींची बिलं गेल्या 2 वर्षांपासून थकीत असल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या गजानन देवकाते यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आला. जे देवकाते नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, दुर्दैवाने त्यांनी तिथं आत्महत्या केली. खरं तर मला या सर्व मराठी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करायची आहे, आपण रस्त्यावर येऊ, आपण लढू,
आणि एकदा आपण एकजूट दाखवली ना तर आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत 6 कॉन्ट्रॅक्टरांनी दुर्दैवाने त्या ठिकाणी महाराष्ट्रात आत्महत्या केलेली आहे आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्टर मराठी आहेत. गुजराती कॉन्ट्रॅक्टरचे पैसे वेळेवर दिले जातात. आंध्र प्रदेशच्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे हजारो कोटी रुपये वेळेवर दिले जातात. पण मराठी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे 90,000 कोटी रुपये हे तुम्ही जलजीवनचे घ्या, PWDचे घ्या, ग्राम विकासचे घ्या, नाही अजून कुठल्याही विभागाचे घ्या, 90,000 कोटी रुपये अजूनपर्यंत दिलेले नाही. पुढे बातमी नांदेडमधून आहे. नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड इथल्या कंत्राटदार गजानन देवकात यांनी मुंबईमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. व्याजानं पैसे घेऊन आणि सोनं गहाण ठेवून कामासाठी पैसे लावले, पण बिलं काढण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्यानं पतीनं आत्महत्या केली असा आरोप मयत कंत्राटदाराच्या पत्नीनं केलाय. कामं करून सुद्धा बिलं निघत नसल्यानं मानसिक तणावामधून त्यांनी आत्महत्या केली आहे असं त्यांच्या नातेवाईकांनी आरोप केलाय. शासनानं न्याय द्यावा अशी आता त्यांच्या कुटुंबानं मागणी केली आहे. माझे पती सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते. 2-3 वर्ष झाले बिल अडकून बसले. पावणे 1.5-2 कोटीचे बिल अडकून बसल्यामुळे घरातून गोल्ड लोन करून पैसे कामात घालून सुद्धा साहेब लोक पैसे काढून जेई सगळ्यांच्या सह्या होऊन सुद्धा शेवटच्या टेबलवर येऊन सुद्धा लोक पैसे काढत नव्हते. लाच खाल्याशिवाय पैसे देत नव्हते. आमच्याकडे लाच द्यायला पैसे नसताना सुद्धा आता काय मार्ग नव्हता म्हणून माझ्या पतीने आत्महत्या केली. घर बाळ कसं सांभाळायचं म्हणून रेग्युलरचे सुद्धा बिल निघत नव्हते, फंडिंगचे सुद्धा बिल देत नव्हते. 2-3 वर्ष झालं असेच त्रासात काढले त्यांनी. काम करत त्याचे बिल थकीत झाले सर. बिल रुकल्यामुळे त्याला काही सुचलं नाही. लेकराचं शिक्षण पाण्याचा खर्च त्याला झेपत नव्हता आणि शेवटी पत्नीचा बायकोचा आईचा विचार केला. माझ्यानं खर्च परवडणा केला. मग सरकारला बार निवेदन केला. सरकार त्यांनी काहीच मान्य करायला तयार नव्हते. शेवटी आत्महत्याचा प्रयत्न केला आणि जीव सोडला. तरी सरकारनं त्याच्या पत्नीला, लेकराबाळांना, आईंना न्याय मिळावा एवढीच विनंती आहे सरकारला आमची. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH